महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील या TV9च्या बातमीवर आज शिक्कामोर्तब झालाय। भाजपच्या आमदारांच्या बैठकीमध्ये फडणवीसांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आणि आता उद्या संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। विधिमंडळ गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे, याला मी मनापासून अनुमोदन देते। देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो। अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली। आणि महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस पर्वाची सुरुवात झाली। नेता निवड करण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांच्यासह आणखी 8 नेत्यांनी त्याला समर्थन दिलं। विधिमंडळ गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे, याला मी मनापासून अनुमोदन देते। देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो। नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये फक्त फडणवीसांच्याच नावाचा एकमेव प्रस्ताव आला आणि एकमतानं फडणवीसांची निवड झाल्याची निरीक्षक विजय रुपाणी यांनी घोषणा केली। एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है पक्का सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलंय, वर्डाचा अध्यक्ष म्हणून काम चालू केलंय, अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत 3 वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं। अर्थात त्यातला एकदा 72 तासाकरताच होतो, पण तरी देखील टेक्निकली होतो। त्याच्यामुळे 3 वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान सन्मान त्यांनी दिला। फडणवीसांची नेतेपदी निवड म्हणजे अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा। त्यामुळे विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये फडणवीसांची निवड झाली आणि थोड्याच वेळात राजभवनावर महायुतीच्या 3ही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला। स्वतः एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ देण्याची विनंती करत शिवसेनेकडून पाठिंब्याचं पत्रही दिलं। मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देऊन
मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यामुळे नेतेपदी निवड होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झाला. देवेंद्र भाऊ आमच्या सर्वांचे आदर्श नेते आहेत. विकास पुरुष म्हणून त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करतो. ते पुन्हा येऊ याच जागेवर याच विधानसभेत असं म्हणलं होतं आणि ते सत्यात त्यांनी उतरून दाखवलं. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आज बहुत खुश झालेली आहे की सर्वांच्या मनामध्ये जी इच्छा होती की देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे. महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी आज आनंदात झालेला आहे. आज सोयाबीनला भाव मिळेल अशी सर्वांना अपेक्षा वाटत आहे. नेतेपदी निवड होताच फडणवीसांनी एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है हा नारा सुद्धा दिला. की यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. एकशे 32 आमदारांसह भाजपनं आतापर्यंत महाराष्ट्रातील ऐतिहासिक कामगिरी केली. भाजपचं नेतृत्व करणाऱ्या फडणवीसांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळही पडली. मात्र 2019 वरून फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जनतेसोबत बेईमानी केल्याची टीकाही केली आहे. आपल्याला कल्पना आहे की 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली. दोन 2014 ते 2019 पर्यंत पूर्ण 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री होते. पुन्हा येईन असं म्हणत 2019 मध्ये भाजपचे 105 आमदार फडणवीसांनी निवडून आणले. मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले आणि फडणवीसांचं स्वप्न भंगलं. शिंदेंच्या बंडानंतर 2022 मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले. मात्र आता ऐतिहासिक विजयानंतर फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येत आहेत. तुम्ही एक त्यांचा शेर दाखवा आता लोकांना. तुम्ही काय म्हणले होते. मी पुन्हा येईलवर खूप थट्टा झाली, खूप मस्करी झाली. उद्धवजी खूप बोललेत, पवार साहेब बोललेत, राऊत तर बोलतच राहतात आणि पुन्हा मुख्यमंत्री हे देवेंद्रजी हे सगळ्याच्या नाकावर टिचून छातीवर उभे राहून पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.